नातेपुतेमध्ये स्मशानभूमीत चितेवरती अघोरी प्रकार। संशयास्पद कृतीमुळे नागरिकांमध्ये चिंता, प्रशासनाची कारवाई करण्याची मागणी। शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत काळ्या बाहुल्या, नारळ, सुया, लिंबू, दारूच्या बाटल्या आणि काही व्यक्तींचे फोटो अशी सामग्री गेल्या काही महिन्यांपासून वारंवार आढळत आहे। रात्रीच्या वेळी चितेजवळ अघोरी कृत्य केल्याची चिन्हे सापडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा वस्तूंचे प्रमाण वाढते। काही ठिकाणी कोंबडीचे अवशेष, बावल्या, कवळ आणि इतर विचित्र साहित्य आढळत असल्याचेही सांगितले जाते। त्यामुळे तेथे कोणीही जादूटोण्याचे प्रकार करत असल्याची चर्चा परिसरात पसरली आहे। याशिवाय स्मशानभूमीत जळलेल्या चितेचे काही अवशेषही गायब होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। या अवशेषांच्या गायब होण्यामुळे परिसरात संशयही आणखी वाढला आहे। नागरिकांनी वारंवार प्रशासनाला माहिती दिल्यानंतरही कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याने नाराजी वाढली आहे। वाढत्या असुरक्षिततेमुळे स्थानिकांनी तातडीची कारवाई आणि नियंत्रण उपाययोजनांची मागणी पुन्हा केली आहे। रहिवाशांनी स्मशानभूमीत नियमित पोलीस गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी केली आहे। तसेच घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे त्यांचे म्हणणे आहे। कायद्यातील तरतूद आणि अंधश्रद्धा निर्मूलन। महाराष्ट्रात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू आहे। या कायद्यानुसार भोंदूपणा, अघोरी विधी, जादूटोणा किंवा सार्वजनिक जागी तांत्रिक कृती करणे दंडनीय अपराध आहे। स्मशानभूमीत रात्री अशा प्रकारचे विधी करणे कायद्याच्या विरोधात असून दोषींवर कठोर कारवाई होऊ शकते। त्यामुळे या घटनांवरील त्वरित कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। इथं हे अघोरी प्रकार कधीपासून चालू आहेत नाना? 2 वर्ष झाले असं चालू आहे, पण ह्या 2 महिन्यामध्ये जास्त प्रमाण वाढलेलं आहे म्हणून मी कालवा केलेलं, बाकी काय नाही। बरं, आणि काय काय कसं कसं घडतंय? लिंबू, बाहुल्या, टाचण्या, बिब आणि सायाळाचं काठ आणि कवाळ असे लय प्रकारचे सामान इथं आणून टाकते। ते हे लोटायचं कसं हे मला सांगा, तर ह्याचा काहीतरी निर्णय व्हावा ही माझी नम्र विनंती आहे, बाकी काही नाही। आणि काय तुमचं म्हणणं? काय नाही, इथं सगळं येऊन चौकशी करावी। तुम्हाला खोटं वाटत असेल तर येऊन चौकशी करावी हीच माझी हे, एवढं बाकी काय नाही।